नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच जरांगेंची एक प्रतिक्रिया आपण पाहूयात। सरकारने गोळ्या घातल्या तरी सुद्धा आम्ही माघार घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। तर घराबाहेर पडा, मुंबईकडे चला असं आवाहनही मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। भविष्यात मुलांचे हाल होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी घर सोडा, मुंबईला जाण्यासाठी मराठे मुंग्यांसारखे घराबाहेर निघतील असं जरांगे यांनी म्हटलंय। तर मुंबईतील आंदोलनाची सविस्तर माहिती उद्या देणार अशी ही माहिती जरांगे यांनी दिली आहे। तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा। आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लवी तिकडे यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागे सरकत नाही। आता आम्ही मागे येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही। कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत। आमच्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का। त्यामुळे आत्ता सावध व्हावे, सगळ्यांनी घरं सोडा। काल दिवसभर आम्ही आणि आज रात्री सुद्धा पहाटे 4 वाजेपर्यंत निवेदन लिहिले आमचं 20 जानेवारीला निघण्याच्या संदर्भात। लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे, काय सोबत असावं काय नाही हे निवेदन, काय कायचे वस्तू येतात त्या संदर्भातच 4 वाजलेत पाठचे। आपला मार्ग कसा आहे, आज तुम्हाला मार्ग देणार होता आम्ही, तोही अर्धवट राहिला, आणखी लिहायचा अर्धा लिहायचा झालाय। तो मार्गही आम्ही उद्याच्या प्रेसमध्ये देणार। आम्ही म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी 10 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतो।